दरम्यान नेपाळमध्ये महाप्रलय आला असून भयावह दृश्य त्याची समोर आली आहेत। यामध्ये 160 जणांचा मृत्यू झाला असून 750हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत। यामध्ये 100 पेक्षा जास्त भारतीय सुद्धा बेपत्ता आहेत। सरकारी आकडेवारीनुसार 35 पूल आणि 45 झुलते पूल वाहून गेल्यानं संपर्क तुटलाय। दरम्यान नेपाळच्या लष्करानं पूरग्रस्त भागातून 250हून अधिक लोकांची सुटका केली आहे। हे हॉलिवूड सिनेमातल्या ग्राफिक्स इफेक्ट्सचे सीन नाही, तर नेपाळमध्ये पुराने आलेल्या हाहाकाराची दृश्य आहे। तिबेटला लागून असलेल्या नेपाळच्या भागात प्रलयंकारी महापुरानं अनेक इमारती गिळंकृत केल्या। हा नेपाळ तिबेट सीमेवर असलेला रसुआगडी बॉर्डरचा परिसर आहे। सुनामी येऊन विध्वंस व्हावा तसा इथे अचानक महापूर आला। नेमकं घडलं काय हे सुद्धा न कळता अनेक लोक महापुरात वाहून गेले। इतका प्रलयंकारी महापूर अचानक कसा काय आला, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। काहींनी यामागे ढगफुटीची तर काहींनी तिबेटमधील ग्लेशियर फुटल्याचीही भीती वर्तवली। हजारो नेपाळी लोकांसह महापुरात 105 भारतीय देखील बेपत्ता झाले। हा बेचिराग झालेल्या भागात मोठी वस्ती, इथल्या इमारतींचे पहिले मजले जवळपास पुरानंतरच्या मातीखाली गेले। चीननं कब्जा मिळवलेल्या तिबेटमधून हा महापूर नेपाळमध्ये शिरला। खास करून रसुआगडी भागात प्रचंड विध्वंस झाला। अनेक कॉलनी, इमारतींसह जलविद्युत प्रकल्पही महापुरात वाहून गेले। सुरुवातीच्या माहितीनुसार यात एकूण जवळपास हजारो लोक बेपत्ता झाले असून 8 लोकांचा मृत्यू झालाय। सामान्य लोकांसह सीमेवर तैनात असलेले अनेक पोलीसही पुरात वाहून गेले। महापूर इतका भीषण आहे की त्यामुळे नेपाळमधून वाहणाऱ्या गंडक नदीत सुमारे 3 मीटर उंचीची लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय। खबरदारी म्हणून बिहारमधल्या चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी अशा एकूण 11 जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। महापुरानं महाकाय झाडंही काही सेकंदात गिळंकृत केली। मोठमोठे कॉन्क्रीटचे पूल आणि इमारतीत खेळण्यातल्या पत्त्यासारख्या कोसळल्या। पूरग्रस्त भागात अनेक हेलिपॅडही वाहून गेल्यामुळे बचाव पथकासमोरही लोकांना वाचवण्याचं आव्हान आहे। आश्चर्य म्हणजे ज्या भागात महापुरानं हाहाकार माजवलाय तिथे फारसा पाऊस झालेला नाही, मात्र वरील भागावरच्या तिबेटमध्ये ग्लेशियर तलाव फुटल्यामुळे अचानक पाणी शिरल्याचं काही अधिकाऱ्यांनी सांगितले।
मात्र नेपाळला लागून असलेल्या तिबेटच्या भागात 122 हिमनदी तलाव आहेत. त्यापैकी कोणता तलाव फुटला याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हिमनदी तलाव म्हणजे नेमकं काय असतं आणि या महापुरामागे तेच तलाव फुटीचं कारण का सांगितलं जातंय ते समजून घेऊ. उंच पर्वतावर बर्फाचा प्रचंड ढिगारा असतो. त्यामधलं पाणी हळूहळू वितळून एखाद्या समतल भागात साचतं. त्याला सोप्या भाषेत हिमनदी तलाव म्हटलं जातं. हे तलाव दगड, बर्फ आणि मातीचा बांध करून अडवले जातात. मात्र तोच तलाव जर कमकुवत होऊन फुटला तर मोठा प्रलय आणतो किंवा भूकंपामुळे अनेक हिमनदी किंवा हिमतलाव फुटण्याचीही शक्यता असते. त्यालाच ग्लेशियर आउटबर्स्ट असंही म्हणतात. नेपाळ तिबेट सीमेवर असाच हिमनदी तलाव फुटून हा प्रलय आल्याचं सांगितलं जाते. पूरग्रस्त भागात नेपाळचे पंतप्रधान बालेन यांनी सैन्य तैनातीचे आदेश दिले. नेपाळला शक्य ती सर्व आवश्यक मदत कार्य करण्याचं आश्वासन भारत सरकारनेही दिले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.